आपले शेत म्हणजेच की रान एवढं खुरपून घेतलेले हे पाहू शकता तुम्ही. हे एवढं आणि ही गोष्ट फिरवलेली आम्ही. ह्याला आपण काय करतो हो का, ही आता ही गोष्ट आहे ही ना आपण अशी ओढतो जेणेकरून काय होतं गबाळ निघतं. तर तुम्हाला दाखवतो हे असं गबाळ निघतं. हे आता फिरून घेतलेली आहे मी आणि माझ्या बाबांनी. आता इथलं मधलं फक्त गबाळ काढायचं राहिले तर आपली पूर्ण लॉस आपली 10 झाड आहे म्हणजे 100 लॉस आहे. हे पाहू शकता ही झाडांची हालत झालेली. आता मध्ये पाऊस लय झालता. हे पाहू शकता हे झाड आहे. आता ह्याला मुंग्याले लागलेले. आता मग आपण जीवामृत डबल सोडणार आहे परत. खुरपत आहे आणि तुम्हाला एक दाखवायचे आहे मित्रांनो. हा जो दगड आहे का हे पाहू शकता तुम्ही. हे पहा हा जो पूर्ण आहे का बघा हा जो दगड आहे का हा मी आणि माझ्या आईने आहे का इथं पार लावून वरती सारलाय. आणि ही दगड आहे इथं लावलेली. ही दगडी आता इथं लावली. आता हा दगड अख्खा गवतावरती टाकले. हे पाहू शकता हे गवताच्या मुळा साकट कसं उकाडले. त्यानंतर हे आपले वावर आहे. चांगलं सूर्य आहे आता. ही माझी आई आहे. आता ही आपल्या भोपळ्यांची हालत आहे आणि आपल्या एका भोपळ्याला वेल सुद्धा आलेला आहे. ही झाड बघा केवढी मोठाली झाल्यास. अख्खं जुडूप झाले का नाही. ह्या झाडाला आपला वेल आलेला आहे. पहिला भोपळा नाही हाच वेलावाला आहे. एवढा मोठा वेल आला याला. एवढा म्हणजे माझ्या कमरे एवढा वेल आलेला आहे. कुऱ्हाड आहे. हे गवत छाटायला आणलेली. आता आपण हे भोपळ्याला बांधण्यासाठी का म्हणजे आपण लाकडावर तारावरचं भोपळा करणार आहे ना. मग आता आपण ह्याच्यासाठी खड्डे घेणार आहोत आणि आपले बांबू पण आपण गोळा केलेले ते तुम्हाला दाखवतो चला. मित्रांनो हे बांबू पाहू शकता. आता हे बांबू आपण तिथे लावणार आहोत गाडणार आहोत. हो का एवढे बांबू एवढे लावायचे आपल्याला. हे पहा आपण खड्डे घेणार आहोत. इथेच पार आहे आणि आता इथेच आपण खड्डे घेणार आहोत. आपल्याला एकूण किती खड्डे घ्यायचे आहे ते तुम्हाला सांगतो. हे पहा इथे एक, त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर ना इथे एक. कारण की हा मोठा स्पेस आहे ना एवढा स्पेस आहे त्यामुळे का. आणि शेवटचा बघा इथे एक. म्हणजे आपल्या काय जागा जास्त आहे अशी लांब जागा जास्त आहे ना. म्हणून आपण आहे का हे करणार आहोत. इथे हे लावणार आहोत काय म्हणतात त्याला आपलं बांबू लावणार आहोत. इथे एक लावायचा. भोपळ्यांची झाडं बऱ्यापैकी लॉसमध्ये झालेली आहे. पण आता तरी आपण परत एकदा यांना जीवामृत सोडणार आहोत. आणि हे मी अंजिराचे झाड लावलेले आहे. हे पहा इथे कडालाच. हे नर्सरीवरून आणलेलं अंजीर आहे. आता याला 2 अंजीर पण आल्या जावा बघा. हे पाहू शकता तुम्ही. तर आता आपण मित्रांनो इथे खड्डे घेणार आहेत. तोंड नाही दिसलं ना.
मित्रांनो आता आपण आपले 1000 सबस्क्रायबर नाही तर 100 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आपण आपलं तोंड दाखवणार रे. तेवढं तरी करा. आता इथं खड्डा घेऊ आपण. मग तोंड दिसलं. कॅमेरामॅन पुढे या. आणि मित्रांनो थोड्या दिवसामध्ये आपली स्टिकर येणार आहे. कॅमेरामॅन उठ आता आणि उठून एकदम क्लिअरिटीने व्हिडिओ काढ. आपला एक गुप्त कॅमेरामॅन आहे, तुम्हाला सांगायचं राहिलं. हे पाहू शकता तुम्ही. एवढा खोल खड्डा झालेला आहे. आता आपण थोड्याच वेळात खूप खोलावरती जाणार आहे. दम लागलेला आहे मित्रांनो. आता आपण येथे एवढा खड्डा खांदलेला आहे, आपल्याला अजून खोल खांदायचं आहे. आता तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर ना. हे पाहू शकता मित्रांनो, आता आपण 3 खड्डे खांदलेले ते दाखवतो तुम्हाला मी. हे आहे हा एक आणि इथे एक. हे पाहू शकता खाली अंधार दिसत असेल, बघितला का. आणि इकडला एक. एवढे 3 खड्डे मी आत्ता खांदलेले आणि मीच खांदलेले. तुम्हाला वाटत असेल आपलं मधलं प्लॅनिंग कॅन्सल झालं. मध्ये आपण आहे का तुम्हाला दाखवतो ती आयडिया नंतर ना. आता इथे एक खड्डा घेऊयात म्हणजे आपल्या 2 लाईनी पूर्ण होतील. हे पाहू शकता कमीत कमी मला 20 मिनटं लागलेले एवढं 3 लाईनी खांदण्यासाठी. आणि हे आमच्या येथील ब्युटिफुल व्ह्यू. हे पहा. हे पाहू शकता आकाश गंगा. तर मित्रांनो आता आपल्याला इथे दगड लागलेला आहे, पाहू शकता तुम्ही. बघा तुम्हाला दाखवतो. आवाज पहा तुम्ही. थांबा बरं का. थांबा आता आवाज येत नसेल. थांबा अजून थोडं खोलावं जायचं आपल्याला. आला का आवाज मित्रांनो. घ्या आवाज ऐका. आता येथील तुम्हाला दगड लवकरातच लवकर आपण दाखवणार आहोत. ऐका आवाज. हा दगडाचा आवाज आहे. मग तेवढा खड्डा बसून ना मग एवढाच खड्डा आपण कॅमेरामॅनला सांगतो व्हिडिओ कृपया बंद नाही कर,
नका करू. या खड्ड्याचा एंड दाखवतो आता तुम्हाला मी. कॅमेरामॅन नीट फोकस कर तू व्हिडिओवरती. कॅमेरामॅन इकडे या. इथे कॅमेरामॅन हे कॅमेराला दाखवता आलं नसतं. हा दगड आहे येथील. हा दगडा वाजत होता. हा दगड आहे इथे दगड लागलेला आहे पण एवढा खड्डा माझ्या मजाने बास होईल म्हणून आता आपल्याला अजून 4 खड्डे खांदायचे. आजचा आपलं टार्गेट आहे. आजच्या आज आपण सर्व बांबू रवून घेणार आहोत. तर तुम्ही येथील आता दुराळा पण पाहू शकता. हे पहा आता तुम्हाला मी आहे ना इथला दुराळा दाखवणार. दुराळा दगडा चिल्ला पार लागल्याच्या नंतर ना कसा दुराळा होतो तो दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही नीट पाहावा तो दुराळा. हो का हो का निघाला का दूर. हा दुराळा निघतोय त्याच्यातून. हे पाहू शकता आपल्याला दगडच लागलेला आहे. तर मित्रांनो येथे आपण सर्व खड्डे घेतलेले आहे. तिथे पाहू शकता तुम्ही. आणि येथील आपण सर्व खड्डे घेतलेले आहे. आता आपल्याला येथील आता इथं बांबू काढायचे. आता आपण बांबू आणणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला वाटलं होती वांगी जागणार नाही पण आता ही जागलेली पण आहे आणि आम्हाला वांगी पण आलेली. हे पाहू शकता तुम्ही. आता आपण वांग काढूयात. हे वांग आहे पाहू शकता तुम्ही. एकदम गावरान वांग आहे. हे पहा आता आपल्याला वांगी तर आपण अख्ख्या झाडातली काढू. ओके काटा असतात वांग्यांना. तुम्हाला वांगी आवडतात का एवढं सांगा मला कमेंटमध्ये. वांगच तुटत नाही तर ते फांदे तुटायच्या बेतावाली. ही 3 वांगे आपण काढलेली. हे नाही तर सडकं पण निघाय बसले. बघा सडकं पण निघाय बसले. आता 4. आता जाऊ तिकडे खालती वांग आहे. जाऊ तिथं तर ते एक वांग पाण्यात लपले. इथं एक वांग आहे. वांगे काढून घेऊ. आता आपले ऑर्गॅनिक वांगी एवढी निघलेली आहे. आता आपण बांबू रवून घेणार आहोत. ते आलेलो आहे आणि आता ही लाकडं आपण घेणार आहोत. ह्याच्यातली जाड लाकडं. कॅमेरामॅन त्याच्यातली जाड लाकडं घे काढून. जमन का. आता आपण लाकडं काढून घेणार आहोत. आता आपण लाकडं आणलेली आहे तर ही लाकडं आपण रवून घेणार आहोत. तर मित्रांनो आता आपण बांबू इथे रवणार आहोत. आता आपण हा का बांबू दगडांनी रवणार आहे. आता मी दगडी आणायला चाललेलो आहे. आता आपण मोठं गोटी घेणार आहोत. ते पाहू शकता ही दगडी आपण घेणार आहोत. इथे पूर्ण मुंग्या झालेले आहे. आपल्या पटकुनी बांबू रवून घ्यायचं आहे. ही दगडी आपण घेणार आहोत. आता तुम्हाला रवल्याच्या नंतर न दाखवतो कारण की एकाला बांबू धरायला लागतो म्हणून आपला कॅमेरामॅन बांबू धरणार आहे. आपण पहिला बांबू रवून घेतलेला आहे. आता आपण हळूहळू करून सर्व बांबू रवून घेऊ. पण आजच्या आज बांबू रवून घेणार आहोत आणि तारा उद्या बांधणार आहोत. हा बांबू खूप बारीक झालेला आहे. एवढा झालेला आहे माझी हाईट एवढा.
हा आता आपण एक एक करून सर्व बांबू रोवून घेऊयात. तर मित्रांनो येथे आपण हा दगडांचा लेअर केलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे दगडाला आपण पारेने टेचलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बघा. आता आपण ह्यावरती माती टाकणार आहे. मित्रांनो आता आपण बांबू सगळे रोवून घेतलेले आहे. आता अंधार झालाय. गाड्या पण लाईट लावून चालले. हे पाहू शकता तुम्ही. हे आपण सर्व बांबू रोवून घेतलेले. तिथे दिसत असेल मला, कारण आता अंधार झालाय म्हणून दिसत नसेल. हो तिथं एक, म्हणजे असे 4 आणि वरती 4. आणि हे आपले भोपळे आहे. आता बघू शकता तुम्ही किती अंधार झालाय. सूर्य तर पार गेलेला आहे, मग मावळलेला आहे. आता आपण येथील आपलं सर्व सामान घेऊन जाऊयात. तर ही बिलांगी मी घेऊन जाणार आहे. आता त्याच्यावरचा दगड काढायला लागेल आपल्याला. हा दगड आपण काढणार आहोत. आता हा दगड काढलेला आहे. तर ही बिलांगी आपण उचलून घेऊन जाणार आहोत. आता हळूहळू एक एक करून सर्व सामान घेऊन जाऊ. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट टाका काय टाकायची ते, म्हणजे चांगली गोष्ट वाटेल ती. नाही मित्रांनो आता आपण थोड्याच दिवसांमध्ये का दीड आठवड्यात कॅमेरा स्टिक घेणार आहोत व्हिडिओ काढण्यासाठी. आता इथे लय अंधार झालेला आहे. आता आपण जाऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा आणि कमेंटही करा आणि एखाद्याला शेअर करायचं असेल तर शेअरही करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.